राष्ट्रीय सुरक्षेसाठी 805 मोबाईल ॲप आणि 3266 वेबसाईट बंद। राष्ट्रीय सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाची मोठी कारवाई। गृहमंत्री अमित शहांची माहिती। जालन्यात 9 कॉपी वाहतदारांवर कारवाई। 763 विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिलाच नाही। 32,448 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा। तिरुपतीमध्ये मंदिरांचा महाकुंभ तर 1581 धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार। जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय मंदिर परिषद। कोसे खुर्दच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी कालव्यात उतरत आंदोलन। नाशिकच्या कजमाते परिसरात थंडी बेपत्ता। मालेगावात उन्हाची तीव्रता वाढली। पिण्यासाठी थंडगार उसाच्या रसाला नागरिकांची पसंती। हवामान बदलानं मुंबईत थंडीची शक्यता। मुंबईकरांना रात्री गारवा आणि सकाळी उकाडा। विषम हवामान बदलांचा सामना करावा लागणार। चारकोपच्या बाप्पाचे यंदा विसर्जन करण्याचा निर्णय स्थगित। बाप्पाला मंडळातच ठेवण्याचा निर्णय। मंडळाच्या अध्यक्षांची माहिती। उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचा ऑक्सिजन प्लांट। रुग्णालयामध्ये तयार होणार 6000 लिटर ऑक्सिजन। खासदार बाळामामा यांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक। या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात सायबर क्राईमच्या अंतर्गत गुन्हा दाखल। पोलिसांकडून सायबर पथकाच्या मदतीने तपास सुरू। पुण्यातील भीमाशंकरची स्ट्रॉबेरी पहिल्यांदाच पोहोचली दुबईला। येथील ग्राहकांकडून देखील या स्ट्रॉबेरीला चांगला प्रतिसाद। इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व एपिसोड होणार डिलीट। महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाचे निर्देश। तर इंडियाज गॉट लेटेंट शोच्या अडचणी वाढल्या। अमरावती जिल्ह्यातील सीसीआयची शासकीय कापूस खरेदी बंद। हजारो क्विंटल कापूस अद्यापही शेतकऱ्यांच्या घरामध्येच पडून। अमरावतीमध्ये माजी नगरसेविकेच्या घरात चोरी। 14.40 लाखांच्या मुद्देमालासह एकाला अटक। गुन्हे शाखेच्या युनिट 2 ची कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।